नमस्कार, मी राजेंद्र कांबळे 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. कामशेत या ठिकाणी सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरी करण्यात आली. यावेळी वाडोळे येथील वीटभट्टी कामगारांच्या लहान मुलांना खाऊ वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप व शालेय बोर्ड सतरंजी साहित्य देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व यावेळी पटवून देण्यात आले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वीटभट्टीवरील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदार डाकवे, चेतन वाघमारे तर कार्यक्रमाचे आभार रुपाली कटके यांनी मानले. यावेळी सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे सहदेव केदारी, तेजस वाघवले, सचिन शेंडगे, अनिश शर्मा, अंकुश काटकर, सचिन गायकवाड, किशोर वाघमारे, निखिलेश दौंडे, प्रसन्न पार्टे, अमोल तिकोने, लक्ष्मण शेलार, बाळासाहेब जामदार, वैभव हजारे आदी जण उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज येथे जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र असे अभिवादन. आणि आज आपण या ठिकाणी लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपासाठी सह्याद्री विद्यार्थी अकादमी व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. आम्ही भविष्यात असेच साहित्य त्यांना वाटप करत राहू. आणि येथे जमलेल्या ज्यांनी आम्हाला येथे बोलवलं त्या अशा थोरवे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि आमचे सर्व पत्रकार बांधव या सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद मॅडम. याद नाही बाळा. हां ये बाळा, ये लवकर लवकर ये. गाणं कोणाचं गाणं? कुठे दुर्गा म्हणणार आहे का? हां ये बेटा, ये बाळा. बघ एवढं चिमणे आले चिमणे, काय रे चिमण्या हा बघ आणलाय मोत्याचा दाना. बघू 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 हा छान आहे, पण ठेवायचं कुठे? त्यात काय मोठे बांधूया घंटे. जोरदार टाळ्या वाजवायच्या तुमच्यासाठी. अप्रतिम त्यांनी ही एक गाणं कविता सादर केलेली होती. यानंतर चेतन वाघमारे यांना विनंती आहे सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या पुढील जे काही उपक्रम आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती सांगावी. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. त्या विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करायचं. हक्काला आपण या नाही तर जवळच इथं थोडे येऊ द्या मग घेतो. केदार नोटबुक राहिली बघ. हे नोटबुक बाबांच्या हातात एक नोटबुक असं बघा. एक मिनिट सगळा कार्यक्रम चेंज करून टाकला माझा. सगळा कार्यक्रम थांबा जरा एक फोटो दे. थोडंसं पाठीमागं सारखं. तिला तिथंच थांबवते मॅडम, तिथंच थांबव एका बाजूला. 5 फोटो घ्या.
या बाजूला घ्या फक्त तिला इकडं. पाचच द्यायचे बाकीचे मॅडम देतील ना मग. हा पाच स्वरूपात ते पाच द्यायचे. तिला राहू द्या. अजून काही साहित्य लागलं तर आम्हाला नक्की सांगा. आमचा पहिला प्रयत्न आहे की जेवढ्या पहिल्या देता आले त्या या आता पुढं बस 5. चेतन 5 5 की खा बाकीचे मॅडम. अजून 2 पोरं मुलांना पाठवा. मुलांना 2 मुलं रोशन या इकडं. जा बळा. गेला घ्या. घेतलं घेत. अजून 2 ह्याला भाऊ ह्याला घ्या. इकडे कुणाकडे द्या. बाळा ह्याला घ्या. इकडे बघ. नंतर फोटो काढायचा. आहे ना ते काय चल बारीक फक्त 5 जणांचे फोटो काढायचे. इकडे बघ मला त्याला नाही. इकडे बघ गुरु इकडे बघ. गुरु इकडे बघ. इकडे बघ. इथे बघ इथे. शाळेत पाठवा बरं का. इकडे बघ दीदी. इकडे बघ. दिवस पाहिजे आम्हाला. नाही त्याच्या 7 मध्ये ना. इकडे बघ दीदी. इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ ना. आम्ही नाही म्हणणार. आम्ही व्यवस्थितच करणार. फोन घ्या. झालं.
जा तिकडे बसा जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत जाणार नाहीये ए इकडे बघ तू इकडे बघ अशी फिर इकडे तोंड कर ना ती नाहीये का त्याला मला विचारायला लागत आला ओके इकडे बघ अरे थांब इकडे ओके सर ठीक नाही गेलं रे अरे पडलं बस तिथं ओके किशोर घे वेडिंग करू हो ऐका सर मागे साहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज येथे जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र असे अभिवादन. आणि आज आपण या ठिकाणी लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपासाठी सह्याद्री विद्यार्थी अकादमी व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. आम्ही भविष्यात असेच साहित्य त्यांना वाटप करत राहू. आणि येथे जमलेल्या ज्यांनी आम्हाला येथे बोलवलं त्या अशा थोरवे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि आमचे सर्व पत्रकार बांधव या सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद मॅडम. थांबा सगळ्यांनी, फक्त तुम्ही 1-2 मिनिटं त्यांना पाहिजे पुढे. नाही बसलं उभं राहिले तरी चालते आता बाकी काय तर. सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांकडून आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त वाडिवळे येथे असणाऱ्या अंगणवाडीमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे. नाही या इथे या. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं ही विनंती. आले का सर